तर आज आहे डे 6. तर आज आम्ही चाललो आहे कोइंबतूर तामिळनाडूला ईशा फाउंडेशन. इथं स्वतः गीत बाजीराव तयार होऊन आलेले. रामराम बैसाऱ्याने मराठीत चालली हां. नमस्कार बाबांनो, सॉरी हिंदी बोलल्याबद्दल. आज काही लक्झरी बस वाटतं. नाही रे, ती छोटी बॅग आहे रे साईडची. तर काय आज आम्ही महादेवाच्या मंदिरात चाललेलो आणि माझ्या पायाची रात्री नाही सांगायचं नाही ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये त्याला दाखवणार तो व्हिडिओ छोटावाला पार्ट दाखवेल मी. ओमचे काय हाल झाले. ओम डायरेक्ट डबल मी काहीतरी ओमला दाखवत होतो. ओम इकडे ओम डायरेक्ट डबल बेडवरून पळत आला डायरेक्ट खाली. त्याच्या पायाला इतकं लागलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. तुम्हाला तो फुटेज ॲड करून देईल मी. आता खाली जातो डायरेक्ट बसमध्ये गेलेले आहे का बाकीजण गेलेले ते मला नाही माहिती आहे. बसमध्ये जाऊन भेटूया आपण. चला आता आम्ही खाली आलेलो आहे. आमची मागची बस आहे आणि हा इथं स्वतः साईज पोकळ श्रेया वादरकर. नमस्कार. तिकडे साईडला मग अशी गाडी खाली. तो मधला सेटअप इतका भारी आहे ना. मी आत्ता मधनं बाहेर आलो गरम होतो म्हणून. डायरेक्ट शार्पी बिरपी असं वाटत एकदम आम्ही जर चालली आपलं बे स्मोकची स्मेल घाण आहे बट ठीक आहे, फ्लेवर नाही त्याला. एकदम बेस्ट डिस्को राहिली बस आहे. असं वाटतं डिस्कोमध्ये आलेलं देव मामलेदार बघा. देव मामलेदार बँड देव मामलेदार सारखं वाटते डायरेक्ट. हा आणि आम्ही त्यांना विचारलं की पूर्ण कॉस्ट किती आलेली. तर ते आम्हाला सांगत होते एक बस बनवण्याची कॉस्ट म्हणजे बस धरून बरं का 1 CRच्या आसपास आहे. आणि तसे त्यांच्याकडे 23 बस आहे. फुल पैसा भाई म्हणजे 1 करोडच्या 23 बस म्हणलं 23 कोटी तेच झाले. अरे कोपरगावात संजय अशा बस सुरू करा. आपण तर बस नाही झेंडू. हॅलो गाईज, आता आम्ही पोचलो आहो ईशा फाउंडेशन कोइंबतूर तामिळनाडू. ईशा फाउंडेशन पर्सनल नाही जायचं काय. ईशा फाउंडेशन आलो आता आम्ही महादेवाच्या मंदिरापाशी रील बनवायला आलो. आम्हाला फिरण्यासाठी आणले पण इथं एकदम नाही का पॉझिटिव्ह वाईब्स येते. मला उतरले पाय ठेवले याला पॉझिटिव्ह वाईब्स सुरू झाली. आता तुम्हाला तो आम्हाला माहिती आहे. आम्हाला काही सांगत माझ्या नाही. तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा बघत असणार ही पोरगी तिकडे पडणे राजेश्वरी बडणे. ती माझ्या ब्लॉग मध्ये फर्स्ट टाइम तर नाही म्हणजे तुम्ही इथून मागचे जेवढे ब्लॉग झाले आहे कॉलेजमधले किंवा कोपरामध्ये त्याच्यात नव्हती. ही केरलाची सिरीज सुरू झाली आपली त्याच्यामध्ये आलेली. कारण ती कॅमेरा शाय होती. तिचा कॅमेरा शाय काढलं आणि त्यात सगळ्यात मोठे व्यक्तिमत्व म्हणजे नॉट इन दॅट सेन्स माना पानाने सबुरी कोते उर्फ राणी कोते हे झोपेतून उठलेले नागरे. हाय गाईज. हे झोपेतून उठलेले निकम. आम्ही सुंदर दिसतोय ना तरी आम्ही छान दिसतोय. म्हणजे काही पण बोलायचं. आम्ही सुंदर तुझ्यापेक्षा आम्ही चांगलं गाईज. याच्यापेक्षा तर सुंदरच आहे आम्ही. सगळेजण माहिती तारीफ याच्यापेक्षा तर आम्ही सुंदरच आहे. तर आता आम्ही पहिले मेडिटेशनला गेलतो. मेडिटेशन नंतर आदियोगीचा जो स्टॅच्यू आहे तिथं गेलो. तिथं फोटो पिक्चर्स क्लिक केले आणि त्याच्यात आता थोडं पुढे चाललेलो आहे. पुढे काय बोलतो आपण त्याला फॉरेस्ट एरिया आहे. तर फॉरेस्ट एरियामध्ये जाण्या पहिले फोन जमा करायचे. सगळे बाकीचे तर वेट करते आमच्यासाठी. आम्ही थोडं लेट झालो. तिथं फोन जमा करू आणि मग आज जाऊ. तुम्हाला ते दाखवू नाही शकत. आणि ते आदियोगी रात्री बहुतेक कन्फर्म नाही आहे नाईट शोसाठी आम्ही इथं आहे का नाही. तर का असलं तुम्हाला नक्की फुटेज दाखवेल. अजून कन्फर्म नाही. फॅकल्टी जी समोर ज्यांनी आम्हाला आणले ना लीड स्कूलवाल्यांवरती त्यांनी टाईम मॅनेज केला पाहिजे असा. आम्ही आज जाऊन आलेलो आहे. ही निकम लगेच लागली नाही गाईज. मी खूप थकली असतात. बैलगाडा पाहिजे आदेश खावेनीच तर इंडिसून राहिले 4 टाईम आज. आदेश खाव्यासारखाच फिरतोय. थकवलं नाही. आता मध्ये जायचं मध्ये मंदिरात जायचं फक्त वायरच्या वायर निघून यायचं. मग पूर्ण फिरवूनच आलं पाहिजे ना. काय म्हणत तुझं बडणे तू बोलू नका आता शेवटपर्यंत. आईच गप्प बसायचं. हॅलो गाय हाय डू
काहीच आहे, थोडंसं येडपीस आहे आमचं, तुम्ही समजून घ्या. दुखी आत्मा ते नाही काय म्हणतो तुला माहिती का? तर गाईज आज आहे डे 6 डे 7 जे असेल ते. तर आज आमचा इनफॉर्मली किंवा फॉर्मली आमचा लास्ट डे आहे केरलाचा. म्हणजे पूर्ण जो ट्रिप झाली, टूर झाला, जो एज्युकेशनल टूर होता लीड स्कूल ऑफ मॅनेजमेंटला केरलामध्ये आमचा जो एज्युकेशनल टूर होता त्याचा आज आहे लास्ट डे. आज आहे वाइंडिंग अप सेरेमनी आणि कल्चरल मतलब ते पोरांनी लुंगी वगैरे घातलेलं आहे, मी नाही घातलेली. हो, तर आज आहे लास्ट डे. तर आज बघूया, खाली जाऊया, काय होते काय नाही बघतो मी, तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करेन. आणि हो, मी एक गोष्ट नोटीस केली की जेवढे पण मी ब्लॉग्स काढले आहे ते फुटेज खूप कमी राहिले म्हणजे आहे, फुटेज भरपूर आहे पण जे मी ब्लॉगमध्ये यूज नाही करू शकत, कारण इथं फिरण्यासाठी इतकं होतं, दाखवायला पण काही दाखवायला टाईमच नव्हतं भेटत, कारण इतका हेक्टिक झालं ना आमचा पूर्ण प्रवास. म्हणजे श्वास घेण्यासुद्धा टाईम नव्हता, श्वास घेण्यासाठी पण. त्याच्यामुळे मला जसं जमल मी तसा ब्लॉग टाकेल, अपलोड करेल तुमच्या सर्वांसाठी. आणि राहिली गोष्ट अशी की आता प्रोग्राम होता 2:30 वाजता, आम्ही 2:30 वाजता कोणी तयार झालो. आता 3 वाजले आहे, सगळे गेलेले खाली. मी रेडी होत होतो, आता मी आवरलेत आहे माझं, रेडी झालो आहे, खाली जातो, तुम्हाला दाखवतो प्रोग्राम काय. आता प्रोग्रामचं टायमिंग चेंज होऊन 5:30 झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो. आणि खाली ना पोरं डान्स परफॉर्मन्स पण बसवत आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. तर आता आमचा शेवटचा दिवस, माझा बोट तिचा बोटच्या म्हटलं दरवाजामध्ये. आता काय करत होते? दाखवत होते, असं तर नाही दाखवलं ना करून. आणि नेमकी मेनच बोटचे म्हटलं असं पटेल, खुश पटेल. तर हा, आता आमचा आहे शेवटचा दिवस आहे. उद्या आम्ही संध्याकाळी 6 वाजता 6:30 आमची ट्रेन आहे, म्हणजे इथून आम्ही तरी पण 5-5:30 निघू. आज आपल्या ट्रेन नाही संपत आहे, आपण संपता व्हिडिओ. तुम्हाला माहिती का गाईस, आम्ही एन्जॉय खूप केलेलं आहे, घरी जायची तलप लागलेली आहे, पण असं वाटतंय ना नको पण जेवण हाल झाली. तुमचा ब्लॉगर एक नंबरचा बर्मिष्ट आहे. तर आता आमचा लेन्स आम्ही एखाद्या चाललो आहे. हां, तर उद्या 6:30 वाजता आमची ट्रेन आहे. तिकडे रे रागरे, उद्या 6:30 वाजता आमची ट्रेन आहे. तर आम्ही इथून तरी लगभग 5 वाजेपर्यंत इथून निघायचा प्रयत्न करू. हॉस्टेलवरनं लीड स्कूलवरनं आमची ट्रेन आहे पलक्कडवरनं आम्ही इथून परत जाऊ दौंडला. आणि दौंडला लास्ट टाईम सारखं आम्हाला बस घ्यायला पिक करायला येणार आहे. तर मग उद्या 1 तारीख लगभग 2 किंवा 3च्या सकाळी, टोपी घालून काढायचं, लगभग 2 तारखेला किंवा 3च्या सकाळी पहाटे आम्ही कोपरगावमध्ये पोहोचूया. येस, कोपरगाव आम्ही शिर्डीत पोहोचू. शिर्डी सुकून काय खबर आहे, शिर्डी कोपरगाव काय, शिर्डी इकडं कोपरगाव इकडे 5 मिनिटं लागतात.